घेतला तर ते कोणतरी व्यवस्थित करणारा पाहिजे. रेडीमेड एक घर बांधलेलं आहे ते आपलं केलं तरी आहे. इथं जवळच आहे रोडलाच आहे. कसं झालं हां, तुला पाहिजे तो दाखवतो. जुनं घर नको आहे. पुन्हा नवीन स्लॅबचा आहे 5 वर्ष झाली बांधून. नाही नाही, कसं आहे आपण स्वतःहून बांधलेलं आहे ना, ते वास्तुशास्त्राप्रमाणे आपण बांधले. हे बघा ही नदी आहे, पाणी वाहतोय. ही जांभवड्याची गड नदी. हां, ही गड नदी आहे. हां, जांभवड्याची गड नदी. जांभवडे, ओके, ही गड घोडगे, कुपवडे, सोनवडे, जांभवडे. नदी. ओके, मग ही गड नदी कंटिन्यू चालू असते ना? कंटिन्यू झालं. मे मध्ये फक्त पाणी नसतं त्याच्यात. ओके, तर याच्यात मासे बिशे येतील. मासे आहेत, कुर्ले आहेत. आपल्या घरापासून एकदम जवळ आहे. जवळ आहे. ओके, 10 मिनटं वॉकिंग आहे. आणि एवढा शुद्ध पाणी आहे की याच्यामध्ये आपण न्हावू शकतो. एवढा मस्त पाणी आहे, वातावरण सुद्धा चांगलं आहे, झाडं सुद्धा आहेत. मस्त वाटलं जाऊन. साक्षात गंगा पावली. या पाण्याचा आवाजाने माझा असं मन भरून आलं आहे ना. उडीत घालायचे असं पाण्यामध्ये, उडी घालायची. म्हणजे आम्हाला किती वर्षानंतर असा दृश्य बघायला भेटलं. कॉलेजला असताना मी वॉटरफॉलला पाणी आलं ना की ह्याच्यावरनं पाणी जातं. एवढं पाणी येते, पूर येतो. हां भरपूर पाऊस लागला ना हां की हां, वरनं पाणी जातं. मग ते घरामध्ये शिरत नाही कोणाला. नाही, हा एक छोटासा पूल बांधला आहे, ब्रिज आहे. तर तो ब्रिजवरून पाणी पावसामध्ये येतो, ते ओव्हरफ्लो होतो याच्यावरून.